भक्तजनांना आशीर्वाद प्राप्त व्हावा, भक्तजनांच्या बरोबर देवाची सहभागिता असावी, यासाठी देव ह्या मंदिरामध्ये आज परत एक बार आपली भेट घेत आहे. खरोखर प्रभू किती अद्भुत आहे. आणि आज एक मोठ्या विश्वासानिशी आपण मंदिरात आलेलो आहोत. नुसतं आज मंदिरात आलो नव्हे, तर या संपूर्ण 40 दिवसामध्ये आपल्यापैकी अनेक जण उपवास व प्रार्थनासह देवाला सादर होणार आहोत. प्रभात समय बुधवारी आणि शुक्रवारी व इतर सर्व दिवस संध्याकाळी आपण एकत्र येणार आहोत. खरोखर या वर्षी कोइन्सिडन्स म्हणा, योगायोग म्हणा, की ख्रिस्ती समाज व आपले मुस्लिम बांधव दोघंही एकत्र या पवित्र महिन्यामध्ये प्रवेश करत आहे आणि संपूर्ण जगामध्ये एक वेगळं वातावरण निर्मित झालेलं आहे. ते देखील उपवास करत आहे, रोजे ठेवत आहे आणि आपण देखील उपवास करत आहोत. परंतु या दिवसामध्ये आम्हाला प्रत्येक ख्रिस्ती बांधवाला जाणून घ्यायला हवं की आम्ही कशा प्रकारे उपवास करावा. कारण की आज आपला पहिला उपवास आहे आणि या उपवासाला आपण कसे सादर व्हावं. निश्चितच या उपवासाचा महत्वाचा घटक आपण आहोत, परंतु दुसरी बाजू जी आहे ती देवीय बाजू आहे. दुसरी बाजू यामध्ये देव उभा आहे आणि आपण उपवास हा नुसता स्वतःसाठी किंवा स्वतःच्या गरजासाठी ठेवत नाही, तर आपण आपला उपवास देवाला सादर करत आहोत. यासाठी की देवाने आपल्या प्रत्येकाच्या जीवनात, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंदिरामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये विपुल आशीर्वाद पाठवावा. तरच हे 40 दिवसाचा उपवास समय आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित असा ठरणार आहे. आताच सन्माननीय साठे साहेबांनी यशया यामधून 58व्या अध्यायातून वाचन केलेलं आहे आणि उपवास कसा असावा त्या संदर्भात सांगितलेलं आहे. परंतु आज आपण उपवास करत असताना जाणून घेऊया की पवित्र शास्त्रामध्ये कशा प्रकारचे उपवास केले जात आहे. कारण की आपल्यापैकी अनेक जण असतील की जे 40 दिवस उपवास करत आहे, दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील करत आहे. प्रेज द लॉर्ड. अतिशय आनंदाची बाब आहे की 365 दिवसापैकी हे 40 दिवस आपण उपवास ठेवून देवाला सामोरे जातो. परंतु काही लोकांना काही अडचणी आहेत किंवा काही लोकांना हे उपवास ठेवता येत नाही आणि अशा समयात काही लोक निराश आहे की मी उपवास करू शकत नाही. तरी देखील जेव्हा आपण पवित्र शास्त्राकडे बघतो तेव्हा आपल्याला विविध प्रकारचे उपवास दिसून येतात. निश्चितच या 40 दिवसामध्ये आपल्याला काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील. निश्चितच इथे देव म्हणतो की तुझा उपवास कसा असावा. आणि यामध्ये जर आपण बघितले तर 40 दिवसाचा जेव्हा आज आपण उपवास करत आहोत तेव्हा आपण निश्चितच एलियाकडे बघतो, त्याचप्रमाणे आपण मोशेकडे बघतो कारण की यांनी देखील 40 दिवस उपवास केला. आणि प्रभू येशूकडे बघतो कारण की त्यांनी देखील 40 दिवस आणि 40 रात उपवास केलेला आहे. आणि त्या सर्व आदर्शाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आम्हाला जाणीव होते की निश्चितच या संदेशाने आणि विशेष करून आमचा देव प्रभू येशू ख्रिस्ताने देखील 40 दिवस उपवास केला, तर मी देखील करणार आहे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये जर बघितलं तर 21 दिवस उपवासाच्या बद्दल दानियेलाचा उपवास म्हणून ओळखला जातो. दानियेलाचा उपवास देखील ओळखला जातो आणि घरी जाऊन आपण कृपया वाचा. दानियल 10वा अध्याय 2 ते 3 मध्ये याची नोंद केलेली आहे. त्याचप्रमाणे संत पौल याने जेव्हा कठीण परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा तो जलातून प्रवास करत होता, वचन असं सांगतं प्रेषितांच्या कृत्यामध्ये की त्यांनी 14 दिवस उपवास केलेला आहे. येस, आमचं तारू, आमचं घर, आमच्या समस्या आलेल्या आहे आणि आम्ही उपवास ठेवू इच्छितो. तर संत पौलाकडे देखील आपण बघू शकतो, ज्यांनी 14 दिवस उपवास केल्यानंतर प्रभूने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आपण जर बघितलं तर राजा दावीद याचा जो प्रथम मुलगा जो होता तो मरू नये यासाठी दाविदाने उपवास केलेला आहे आणि तो उपवास 7 दिवसाचा उपवास आहे. आणि दुसरे शमूएल
31व्या अध्यायामध्ये याची नोंद आहे. यस, आमचं आत्मिक जीवन, आध्यात्मिक जीवन हे मृतप्राय आहे. अशा अवस्थेमध्ये देखील आम्हाला आपल्यासाठी, विशेष करून आपल्या घरातल्या लेकरांसाठी विशेष उपवासाची गरज आहे. आणि त्यासाठी ज्या प्रकारे दाविदाने उपवास केला तो उपवास देखील आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया. कर्नेल यांनी देखील उपवास केलेला आहे आणि हा उपवास 4 दिवसाचा आहे. प्रेषितांचे कृत्य 10व्या अध्यायामध्ये 3 दिवसाचा उपवास राणी एस्थेरने देखील केलेला आहे. आणि अनेक जण जे पवित्र सप्ताहामध्ये तो उपवास अनेकदा करत असतात आणि 1 दिवसाचा उपवास अनेकदा यिर्मयामध्ये, त्याचप्रमाणे पश्चाताचा उपवास म्हणून शास्त्रीमध्ये देखील केलेला आहे. मी यासाठी या सर्व गोष्टी सांगतो की अनेकदा अनेक लोकांना असं वाटतं की निश्चित उपवास हा 40 दिवस ठेवायला पाहिजे. आपण अवश्य ठेवा, परंतु विविध समस्यामुळे जर आपण ह्या उपवासापैकी कोणताही उपवास धरत आहे तर निश्चितच तो तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी, विशेष करून तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादाचे सबब ठरू ठेवतो. आणि यासाठी प्रियांनो आपण अवश्य उपवास करावा. परंतु एकच गोष्ट मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की उपवास करत असताना आपल्या डोळ्याच्या समोर उद्दिष्ट ठेवावे. कारण की या दिवसामध्ये आपण ज्या समाजामध्ये आहोत किंवा ज्या जगामध्ये किंवा या समयामध्ये जगत आहोत, प्रत्येक कार्याच्या मागे ध्येय असतं, एम असतं, ऑब्जेक्ट असतात. आणि त्याशिवाय आपण जे काही यश आहे ते संपादन करू शकत नाही. आणि यासाठी आपल्याला जर एक उद्दिष्ट ठेवून उपवास केला, जसं पवित्र शास्त्रामध्ये देखील आजच आपण वचन वाचलं, त्यामध्ये देखील उद्दिष्ट ठेवलेले आहे. आणि ते उद्दिष्ट यशस्वी होण्यासाठी जेव्हा आपण उपवासाचा सपोर्ट त्याला देतो, मला सांगू द्या, देव प्रसन्न होतो आणि आपले आशीर्वाद, आपले उपवास आशीर्वादमय बनतात. आणि त्यासाठी अनेक जण जे आहे उपवास करत असताना ते म्हणतात आमच्या रूढी आणि परंपरा. आज जागतिक सर्व 40 दिवस उपवास ठेवत असताना ही रूढी परंपरा पुष्कळ, म्हणजे जवळजवळ 2000 वर्षापासून ह्या जगामध्ये आहे. आणि ख्रिस्ती समाज इतर धर्मीयाप्रमाणे हे 40 दिवस उपवास ठेवतात. आणि आपण म्हणतो की नाही, दरवर्षी मी उपवास ठेवतो, दरवर्षी मी उपवास ठेवते आणि या वर्षी देखील मी उपवास ठेवणार आहे. अनेक जण म्हणतात नाही, अनेक वर्षापासून मी 40 दिवस न चुकता उपवास करत आलेला आहे आणि त्यामुळे या वर्षी देखील मी करणार आहे. निश्चितच ही रूढी परंपरा असली तरी देखील ही मोलाची आहे की आपण वर्षातून एक समय असा येतो जेव्हा जगामध्ये सर्वत्र उपवास केला जातात आणि आम्ही देखील उपवासाला सामोरे जातो आणि देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. परंतु परत एक बार मी आपल्याला सांगू इच्छितो की रूढी आणि परंपरा आहे म्हणून जर आपण उपवास ठेवत असाल तर त्यामध्ये काही गोष्टी जे आता थोडक्यामध्ये मी घेणार आहे त्याची सांगड घालणं, ते जुळवून घेणं देखील अतिशय महत्वाचं आहे. आणि यासाठी आपण रूढी परंपरानुसार उपवास करत असताना निश्चितच काही गोष्टी ज्याला आपण आत्मिक गोष्टी म्हणतो, ज्याला आपण आध्यात्मिक गोष्टी म्हणतो, त्याची जोड तुम्हाला आणि मला या उपवासाला देणं गरजेचं आहे. काही लोक जे आहे उपवास ठेवत असताना निश्चितच आपल्या डोळ्यासमोर हे देव ठेवतात की ह्या गोष्टी आहे देवा, मी तुझ्या समोर हे उपवास सादर करत असताना माझ्या या प्रश्नाचे उत्तर दे. अनेकांच्या घरामध्ये तरुण लेकरं आहे आणि त्यांच्या विविध समस्या आहे आणि त्याच्यासाठी अनेक जण उपवास ठेवतात. अनेक जण आजारी असतात, व्याधीग्रस्त असतात आणि त्यासाठी देखील ते उपवास ठेवतात. अनेक जण जे आहे त्यांच्या नोकरीच्या समस्या आहे, त्यांच्या विविध समस्या आहे आणि विविध समस्याला धरून ते उपवास ठेवतात की देवा बघ, ह्या समस्या माझ्या समोर आहे आणि या समस्याला धरून मी उपवास करतो आणि माझा विश्वास आहे की या 40 दिवसामध्ये या समस्यांचं उत्तर देवच देऊ शकतो आणि ते उत्तर मी मिळवणार आहे. ही बाब देखील उत्तम आहे आणि ही बाब देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजे. परंतु सगळ्यात महत्वाचा उपवास समय हा आहे की हा उपवास समय निश्चितच आपल्या ध्येय आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी नव्हे तर देवाचे संकल्प आमच्यासाठी या 40 दिवसात काय हे जाणून घेणं आणि त्यासाठी उपवास ठेवणं हे महत्वाचं आहे.
आपले उपास स्वार्थी असता कामा नये. आपले उपास वैयक्तिक असता कामा नाही, तर आपले उपास हे देवाला सादर करत असताना आपण विश्वासू आणि निश्चितच प्रार्थनामय हे व्यक्ती आहोत आणि आम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थनामय जीवन जगत असताना हा उपवास ठेवते, हे देवाला दिसणं गरजेचं आहे. आणि यासाठी प्रियांनो, हा तिसरा उपवास जो आहे त्याबद्दल गांभीर्याने आपल्याला या 40 दिवसामध्ये विचार करायला पाहिजे की खरोखर मी कशासाठी उपवास करत आहे, मी कशासाठी. यस प्रियांनो, मागील वर्षांमध्ये आपण विविध प्रकारे उपवास केला, परंतु या वर्षी मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की देव सांगतो की माझे संकल्प तुझ्यासाठी, इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हिताचे आहे, भावी दिवसात आशा देणारे आहे. जेव्हा तू जाऊन माझा धावा करशील, मी यिर्मया 29:11 मध्ये देवाचा संदेशाच्या द्वारे देव म्हणतो तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे. कोण तू, कोण आम्ही? यस, विश्वासणारे जे आहेत, जे परमेश्वरावर आपले नेत्र लावून आपलं जीवन जगत आहे, त्या सर्वांसाठी देव म्हणतो अरे तू काळजी करतो, तू का निराश होतो, तू का भयभीत होतो, तुझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सदोदित मी आपल्या हातात तुला घेतलेला आहे, मी तुझ्या पुढे चालत आहे, तू घाबरू नको, भिवू नको, कारण की मी कधीही तुला टाकणार नाही आणि तुझ्यासाठी संकल्प हिताचे आहे. मग त्यामुळे जर तुझ्यासाठी संकल्प हिताचे आहे तर तू म्हणतो मला हे दे, मला ते दे, मला हे दे, ह्या 40 दिवसामध्ये मला ह्या गोष्टी पाहिजे. या सर्व देहिक गोष्टी जेव्हा आपण मागतो तेव्हा देव निश्चितच तुमच्या आणि माझ्याशी प्रसन्न होत नाही, कारण की देवाची ही इच्छा आहे की आपण नेहमी वर्षभर विविध गोष्टीसाठी, विविध देहिक गोष्टीसाठी मागण्या सादर करतो, परंतु या 40 दिवसामध्ये पण त्याच प्रार्थना का, त्याच प्रमाणचं जीवन का, काय आम्हाला एक वेगळे आत्मिक समय देवाबरोबर आणि देवाच्या आशीर्वादासाठी घालवता येईल का, याबद्दल गांभीर्याने विचार करा. यासाठी गांभीर्याने विचार करा. आणि जेव्हा आपण गांभीर्याने विचार करतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट कळते की जर मी देवाच्या हातात आहे, जर देव माझ्यासाठी अनुकूल आहे तर माझ्यासाठी प्रतिकूल कोणी नाही. देवाला माझं हित, देवाला माझं करिअर, देवाला माझं फ्युचर, देवाला माझं भविष्य माहीत आहे आणि ते उज्ज्वलच आहे. देवाच्या दृष्टिकोनानेच नव्हे तर माझ्या दृष्टिकोनातून देखील उज्ज्वल आहे. तर मग मी करायचं काय, मी तर सेफ आहे. परत एक बार मी रिपीट करतो, मी सेफ आहे, मी सुरक्षित आहे, कारण की मी देवाच्या हातामध्ये आहे. परंतु प्रश्न हा येतो की माझ्या सभोवती अनेक असुरक्षित लोक आहे, अनेक समस्याग्रस्त लोक आहे, अनेक जणांचे प्रॉब्लेम आहे. आमचा घर आणि घराच्या बाहेर आमचे शेजारी पाजारी, आमचे मंडळी, आमचा समाज हा अनेक विविध प्रश्नांनी ग्रासलेला आहे. अशा समय देव या उपवास समयामध्ये आमच्या प्रत्येकाकडून अपेक्षा करतो की जर तो उपवास करत आहे तर कोणाच्याकडे उपवास करत आहे, देवाच्याकडे करत. काय देव तुला पुरवठा करणार आहे यावेळी इरे नाही का, निश्चितच आहे. हा माझा विश्वास आहे आणि मी विश्वास म्हणून तो उपवास करत आहे. मग मी माझ्यासाठी का मागतो. देवाचं वचन करतं की आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा, माझ्या धार्मिकतेने माझ्या राज्यासाठी जातं. यस प्रियांनो, ही धार्मिकता आणि हे राज्य मिळवण्यासाठी तुमचा आणि माझा जन्म झालेला आहे आणि ते जर आम्ही प्राप्त केलेलं आहे तर धार्मिक लोक, त्याच्या राज्यात त्याच्या सेवेकरी लोक स्वतःसाठी स्वार्थी प्रार्थना करत नाही, स्वार्थी उपवास करत नाही, कारण की त्यांना माहिती आहे की माझ्या प्रार्थना, माझा उपवास अनेकांसाठी या 40 दिवसामध्ये आशीर्वादाचे ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अनेकांसाठी आशीर्वादित ठरणार आहे, कारण की माझ्या प्रार्थना व माझा उपवास मला आत्मिकरित्या प्रबळ करणार आहे. अनेक जण म्हणतात पाळक साहेब उपवास ठेवतो पण थोडंसं जरा हे पण
वजन पण जरा कमी होतं, डायटिंग पण चांगलं होतं. आणखीन जे काही पोटाच्या समस्या आहे, अनेक ज्या समस्या आहे, डॉक्टर पण म्हणतात वर्षभरात, अरे वजन कमी करा, ह्या गोष्टी खाऊ नका. चला या दिवसामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला साध्य करता येईल. 2 in 1 होऊन जाईल. एक प्रकारे डायटिंग पण होऊन जाते, दुसऱ्या बाजूला उपवास पण होतं, आत्मिक लाभ पण, शारीरिक लाभ यस निश्चित होणार आहे. चांगली गोष्ट आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण आणि कंट्रोल असणं अतिशय गरजेचं आहे, कारण की आपल्या दैहिक जीवनामध्ये अनेक गोष्टीवर कंट्रोल करणं या दिवसामध्ये कठीण आहे. परंतु या 40 दिवसाच्या निमित्ताने तुम्ही आणि मी एक जिद्दीने हट्टाने जेव्हा पेटतो की यस, खाण्यापिण्यावर, जेवणावर मी नियंत्रण मिळू शकतो, आणि त्याचे लाभ बेसिकली तुम्हाला आणि मला मिळणारच आहे. परंतु ते लाभ मिळत असताना आध्यात्मिक लाभ देखील तिथे प्राप्त होणार आहे. हो प्रियांनो, हे झाले आपला दृष्टिकोन जे शरीराच्या बद्दल आहे. परंतु प्रियांनो, आम्हाला शारीरिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन आत्मिक दृष्टिकोन बघणं अतिशय गरजेचं आहे. परवाच मी क्राइस्ट चर्चची एक फ्युनरल करत होतो, आणि जेव्हा हडपसर कब्रस्तान इथे मी होतो, आणि त्यांचे आई, तिचे वडील, 2 लहान लेकरं, आई वडील प्रभूकडे गेलेले आहे, आणि एक मुलगा आणि एक मुलगी, ते अतिशय शोक करत होते, कारण की आता आई पण नाही, वडील पण नाही. आईचे फ्युनरल मी करत होतो, आणि त्या समयी मी त्या कबरेजवळ उभा होतो, आणि ते अतिशय दोन्ही लहान लेकरं 20-22 वर्षाचे असेल, एक मुलगा एक मुलगी, अतिशय शोक करत होतो. मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना धीर व सांत्वन देत होतो. परंतु खरोखर जेव्हा आई पण गेलेली आहे, अगोदर वडील गेलेले आहे, नियंत्रण मिळणं अतिशय कठीण आहे. परंतु प्रभू त्यांना धैर्य देव. परंतु मग मी बघितलं तर ती जी कबर होती, ती कबर त्या वडिलांची होती, आणि आता ती कबर परत एकदा उघडण्यात आली, आणि त्याच्यामध्ये तिच्या आई, आता मातेला पण तिथेच दफन करण्यात येणार आहे. आणि मी तिकडे बघत असताना, मी सर्व माती जेव्हा ऑब्झर्व करत होतो, तर तिथे मला काही देखील त्याच्या पित्याचे, म्हणजे पहिले दफन केलेल्या व्यक्तीचे अवशेष दिसत नव्हते. अनेकदा दिसतात, आपण जातो कब्रस्तानात जातो, आणि एक गठोड्या शेजारी कुठेतरी ठेवलेला बघतो, काही देखील अवशेष दिसत नव्हते. आणि मग त्यामध्ये त्या मातेला दफन केलेलं आहे. हो प्रियांनो, देव म्हणतो तू माती आहे, मातीला जाऊन मिळशील. यस, तू नश्वरता, ही नश्वरता आहे जी देव तुम्हाला आणि मला नुसतं कब्रस्तानात प्रगट करत नाही, तर आज आहे ॲश वेनसडे, आणि ॲश वेनसडेच्या दिवशी, ॲश म्हणजे राख, राखेचा बुधवार, आणि तू राख आहे, माती आहे, तुझं अस्तित्व काही नाही, आणि तू मातीतच जाऊन मिळणार आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा शेवट इथे होत आहे. जेव्हा आपण बघतो की आदामाने पाप केलेला आहे आणि तो पतनात सापडलेला आहे, तेव्हा शाप त्याच्यावर आला असताना तू आयुष्यभर श्रम करतील, घामाशय सर्व काही मिळवशील, परंतु लक्षात ठेव तू माती आहे, मातीला जाऊन मिळशील. पहिला जो शाप मनुष्यावर, पुरुषावर जो आलेला आहे तो हाच आहे की मनुष्य किती धावपळ करतो, किती परिश्रम करतो, किती झटतो आणि विविध प्रकारचे कार्य करतो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आणि माझं आयुष्य जे आहे ते देवाच्या हातामध्ये आहे. आणि ज्या समय देवाचं बोलवणं येईल तेव्हा तुम्हाला हे जग आणि मला हे जग सोडून जायचं आहे. आणि अशा समयामध्ये आम्हाला लक्षात येतं की आम्ही नश्वर आहोत, आम्ही नश्वर आहोत. आणि राखेच्या बुधवारच्या प्रथम दिनी जे पवित्र शास्त्रात बघितलं तर ह्याला पश्चाताप, राख उधळणं, ह्याला पश्चातापचं दर्शक असं म्हटलं जातं की यस प्रभू, मी पापी आहे, मी दुबळा आहे, मी नश्वर आहे, मी देहिक आहे, माझ्यावर कृपा कर. जोवर तुम्हाला हे शरीर दिलेलं आहे, जोवर मला ह्या श्वासाच्या द्वारे काम करण्याचं बळ दिलेलं आहे, तोवर मी ही गोष्ट विसरता कामा नाही की मी तुझ्या दृष्टिकोनातून कोणी देखील नाही. आणि ह्यासाठी ह्या दिनामध्ये लीन होणं, नम्र होणं अतिशय महत्वाचं आहे. लीनता आणि नम्रता धारण करा, तरच तुम्ही देवाला बघू शकता.
डोंगरावरील निश्चित संदेशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दीन नम्र जे आहे त्यांच्या संदर्भात हेच म्हणत आहे की जेव्हा तुम्ही दीनता नम्रता बाळगतात तेव्हा तुमच्यासाठी स्वर्गाचं राज्य आणि देव जवळ आहे. हो प्रियांनो, या दिवसामध्ये जर देवाचं दर्शन घ्यायचं आहे तर सर्वात प्रथम आपली नश्वरता, आपली क्षणिकता, आपली दुर्बळता देवाच्या समोर कबूल करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की तुम्ही आणि मी कोणीतरी विशेष आहो असं म्हणून देवाला जेव्हा सादर होतात तेव्हा तुमची आणि माझी प्रार्थना ऐकली जात नाही. आपण अनेकांना जर प्रश्न विचारला तर ते म्हणतात बाळासाहेब काय पोटा पाण्यासाठी करावं लागतं, पोट्या पाण्यासाठी आपण जगत असतो. जगामध्ये प्रत्येक व्यक्ती जो काही कमवतो, जे काही त्याला त्याच्याकडे धन येतं, जे काही सॅलरी येते, त्याचा बहुतांश भाग कुटुंब याचं सर्व संगोपनामध्ये खर्च होतं आणि त्यापैकी मोठा भाग आपला खाण्यापिण्यामध्ये खर्च होतो. परंतु वचन आम्हाला सांगतं की खाण्या आणि पिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. खाण्या आणि पिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. आम्ही जन्मतापासून शेवटल्या क्षणापर्यंत अनेक गोष्टी खातो. सुरुवातीला दुधापासून प्राप्त होतो, मग जड अन्न खायला लागतो आणि शेवटी जेव्हा आपलं वृद्ध काळ येतं तेव्हा गोळ्यावर जगतो. म्हणजे आयुष्यभर विविध प्रकारच्या गोष्टी आपण सेवन करत राहतो. परंतु शेवटी या सर्व गोष्टी जरी आपण केल्या तरी एक सत्य बाब ही आहे की काही जरी केलं तरी आम्हाला शेवटी देवाच्याकडे जावं लागतं. आणि त्यामुळे आम्हाला जर या जगाच्या नंतर एक जग आहे जिथे देव आपली वाट बघत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी जातो खरा, तुम्हाला एकटं सोडणार नाही, पवित्र आत्मा तुम्हाला येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हो प्रियांनो, या दिवसामध्ये जेव्हा आपण देवाच्या वचनात, देवाच्या प्रार्थनेत, उपास आणि प्रार्थनेसह सादर होत असताना हे म्हणतो की प्रभू मी दुर्बळ आहे, प्रभू मी कमकुवत आहे, प्रभू माझ्यामध्ये ताकद नाही, बळ नाही, मला माहिती आहे तू माझ्या जीवनात, तू माझ्या घरात, तू माझ्या कुटुंबात कार्य करावं ही माझी अपेक्षा आहे. तर तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेच्या बरोबर तुमची लीनता आणि नम्रता ही देखील दिसायला हवी. आज पहाटे आपण सर्वजण उठून आलो आणि सकाळी आल्यानंतर अनेकांना अतिशय आनंद होत आहे. अनेक जण घरी पहाटे प्रार्थना करतात, अनेक जण सकाळी उठून बायबल वाचतात आणि आपल्या नित्य कार्याला आरंभ करतात. परंतु या 40 दिवसामध्ये हे कृती आपल्याला करायचीच आहे. आपण बायबल वाचत आहोत, आपण प्रार्थना करत आहोत, आपल्या घरी गुडघ्यावर येत आहोत. परंतु प्रियांनो, काय जगामध्ये चाललेलं आहे, काय सर्वत्र चाललेलं आहे हे जाणून घेणं देखील अतिशय महत्वाचं. कारण की हा समय प्रार्थना आणि उपवासाबरोबर आणखीन एक गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातो. नश्वरता आपल्याला दिसते म्हणून आता आपण दीन आणि नम्र झालेलो, आपली दृष्टी आता देवाकडे लागली, देव देखील आपल्याकडे बघत आहोत. परंतु एक गोष्ट जाणून घ्या की खरोखर या दिवसामध्ये देवाचे दर्शन तुम्हाला आणि मला व्हायला पाहिजे. मागील दिवसामध्ये मी दार्जिलिंग येथे गेलेलो होतो आणि त्यानंतर सिक्कीम येथे देखील गेलेलो होतो. मला पर्यटन हे भरपूर आवडतं आणि अनेक जण माझे व्हिडिओ देखील बघतात आणि विविध ठिकाणी पर्यटक स्थळावरून मी लोकांची भेट घेत असतो. आणि त्यामध्ये मी हिमालय बघण्यासाठी जेव्हा गेलो तर हिमालयाच्या चहूबाजूने मी हिमालय बघितलं. एकदा जम्मू काश्मीरमधून पण बघितलेलं आहे, एकदा नेपाळमध्ये पण जाऊन बघितलेलं आहे, सिक्कीममधून पण जाऊन एव्हरेस्ट बघितलेलं आहे आणि दार्जिलिंग वेस्ट बेंगॉलमध्ये पण जाऊन मी त्या निश्चितच हिमालयाच्या त्या जे चोटी म्हणतात किंवा त्या उंचीवर मी बघितलेलं आहे की काय. परंतु एक गोष्ट मला निदर्शनास आली, ती ही की जर पहाटे पहाटे लवकर जर आम्ही गेलो नाही तर त्या जे काय त्याचं टॉप आहे ते तुम्हाला आणि मला दिसत नाही. आणि मी अनेक लोकांना विचारलं का हो ते दिसत नाही. अहो म्हणे आजकाल रस्त्यावरच्या समोरच्या गाड्या दिसत नाही. तुम्ही कुठे हिमालय बघायला निघालेले, तुम्ही दिल्लीमधून आलेले आहे, तुम्ही पंजाबमधून आलेले आहे, सकाळी सकाळी सगळ्याकडे धुकंच असतं म्हणे. आणि तुम्ही कशा अपेक्षा बाळगतात की तुम्हाला इतरच्या समोरच्या गाड्या जर दिसत नाही तर हिमालय तुम्हाला दिसेल. अशक्य म्हणे. कारण की सर्वत्र काय आहे, प्रदूषण आहे, सर्वत्र प्रदूषण आहे. प्रियांनो, जेव्हा लॉकडाऊन लागलेला होता, लॉकडाऊनच्या लगेच नंतर मी जम्मू काश्मीरला गेलो. पहिला लॉकडाऊन संपलेला होता आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही हिमालय दर्शनाला गेलो आणि सकाळी हिमालयाचं दर्शन बघत असता आम्हाला स्पष्टता दिसला. आणि त्यानंतर आपल्याला देखील सगळ्यांना माहिती आहे की काय घडलेलं आहे.
त्या समयामध्ये कोणी देखील काही प्रदूषण संदर्भातलं कोणते पण जे वेगवेगळे कार्य ते केलं जात नव्हतं. ना नद्या शुद्ध करण्याचा प्रयत्न केला, ना काही विविध प्रकारचे उपाय करून रस्त्यावरचं प्रदूषण काहीच केलं नाही. नुसतं एकच काम झालं की लोक घरामध्ये, मनुष्य घरामध्ये बसलं आणि निसर्गाने सर्व काय केलेलं आहे, सर्व निसर्गात शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं दिसतं की तुम्हाला आणि मला काय करायची गरज नाही पडली. आपले सर्व प्रयत्न फोल ठरतात. प्रदूषण कमी करण्याचं आपण मुंबईमध्ये बघितलं, दिल्लीमध्ये बघितलं, इथं आता पुण्यामध्ये पण बघितलं. एकदम जबरदस्त प्रदूषण आहे, जे धोकादायक ही जी लेवल आहे त्याच्या पण वर गेलेलं आहे. आणि त्यामुळे जगणं आणि श्वास घेणं हे कठीण होत असताना मनुष्य जेव्हा घरात बसला, जेव्हा वाहन रस्त्यावर आले नाही, निसर्गाने स्वतःहून सर्व प्रदूषण कमी केले. आणि त्या समय जेव्हा आम्ही तिथे उभं राहिलो, आम्हाला सहज हिमालय दिसू लागला. परंतु मागच्या महिन्यामध्ये जेव्हा मी दार्जिलिंग आणि सिक्कीम मधून बघत होतो, तेव्हा ते म्हणे नाही, सकाळी 4:30ला 5ला जा, मग तुम्हाला ते हिमालय दिसेल. का? कारण की पहाटे पहाटे जे सूर्याचे किरण आहे ते हिमालयाच्या त्या टॉपवर पडतात आणि त्याचं दर्शन होतं. मग दिवस जसं असं उजाडतो तसं तसं मग दर्शन घेणं कठीण होतं, कारण की ते दिसत नाही. हो प्रियांनो, देव, हिमालय पण तिथेच आहे, सूर्याचा प्रकाश पण तिथेच आहे, आम्ही पण इथे, मग का दिसत नाही? कारण एकच आहे की मनुष्याने जे प्रदूषण पसरवलेलं आहे, मानवाने आणि मानवीय या सर्व गोष्टींचे प्रदूषण, त्यामुळे तुम्हाला आणि मला त्याचं दर्शन घेणं कठीण झालेलं आहे. हो प्रियांनो, या दिवसामध्ये तुमच्या आणि माझ्या सभोवती पाप आणि अधर्माचं इतकं जास्त प्रदूषण पसरलेलं आहे की देवाचं दर्शन घेणं तुम्हाला आणि मला कठीण झालेलं आहे. आणि आपण हाक मारतो आणि अनेकदा म्हणतो की पाळक साहेब, आमची प्रार्थना ऐकली जात नाही, कृपया तुम्ही प्रार्थना करा, कृपया तुम्ही प्रार्थना करा. हो प्रियांनो, मागील दिवसामध्ये हे 2 लॉकडाऊनने जर प्रदूषण निसर्गाच्या द्वारे शुद्ध होऊ शकतं, तर निसर्गाचं निर्माण करता, आमचा सर्वांचा निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्त जर आमच्यासाठी उतरला, तर पाप आणि अधर्माचे प्रदूषण जे तुम्हाला, ते डोंगरावर बसणारा, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून प्राप्त होईल, त्याचं दर्शन तुम्हाला होईल. नुसतं दर्शन होणार नाही, तर तो तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर देखील देणार आहे. आणि एकच लक्षात ठेवा की जेव्हा दर्शन प्राप्त होतं, आम्ही जेव्हा माउंट एव्हरेस्ट मध्ये सकाळी 4:30ला बघायला उभं होतो, जसं त्याचं दर्शन झालं सगळे लोक खुश झाले. वा वा वा, आज आम्ही एवढा प्रवास करून सकाळी उठून आलेलो आहे आणि आम्हाला त्या माउंट एव्हरेस्टचं दर्शन झालं. यस प्रियांनो, आज सकाळी उठून तुम्ही आणि मी इथे आलेलो आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घेण्यासाठी आलो. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्ताचं दर्शन जर तुम्हाला नियमित होत राहिले, तर मला सांगू द्या, तुम्ही आणि मी आशीर्वाद देता. प्रेज द लॉर्ड. आणि आशीर्वादीच नव्हे, तर हा उपवास समय तुमच्या आणि माझ्यासाठी निश्चितच आशीर्वादी ठरणार आहे. का? कारण की परमेश्वर या दिवसामध्ये या उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे तुम्हाला उंच 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 आणि उंच घेऊन चाललाय. प्रेज द लॉर्ड. यासाठी की देवाचं दर्शन ह्याला घडावं. इतकंच नव्हे, तर देवाच्या पर्वतावर कोण उभं राहील. आताच आपण स्तोत्र 24 वाचलेलं आहे की देवाच्या पर्वतावर कोण चढेल. यस, हा समय आलेला आहे की या 40 दिवसामध्ये आम्हाला पवित्र होऊन त्याच्या डोंगरावर चढायचंय. यासाठी की देव म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसा तू ही पवित्र हो. आणि यामुळे याला म्हणतात पवित्र उपवासाचा समय. पवित्र उपवासाचा समय. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, परत एक बार सांगतो की वचनच आहे. जर तू माझ्यामध्ये आहे, माझी वचन तुझ्यामध्ये आहे, तू जर माझ्यामध्ये आणि माझी वचने तुझ्यामध्ये आहे, तर तू जे काही मागशील ते मी देईन. प्रेज द लॉर्ड. आम्हाला फार काही करायची गरज नाही. हे वचन ज्यामध्ये लिहिलेलं, देवाच्या आज्ञा, त्याचं पालन करायचं. देव सर्व काही देत आहे हा विश्वास राखायचा आहे आणि प्रार्थना करायची. आताच मी सांगितलंय की जेव्हा आपण लीन आणि नम्र होऊन देवाच्या समोर सादर हो, तेव्हा तुमच्या प्रार्थना ऐकली जाईल. आणि महत्वाची गोष्ट मी सांगितलेली की स्वतःसाठी स्वार्थी प्रार्थना करू नका. देव माझा मेंढपाळ आहे आणि तो, मी त्याच्या मागे मागे चालतो, मी त्याची वाणी ऐकतो. मेंढपाळ आपल्या मेंढराचं कधी देखील नुकसान होऊ देणार नाही. का? कारण की सर्वोत्तम मेंढपाळाने तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिले. आणि जर त्यांनी प्राण दिले, तर तुमचे प्राण त्याच्या हातात सुरक्षित नाही काय? निश्चितच सुरक्षित. परंतु आपण काळजी करतो.
आपण विविध समस्यांनी ग्रासले जाताना आपल्याला वाटतं काय येशू प्रार्थना ऐकत नाही. यस, येशू प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या बरोबर आहे, कारण की तुम्ही उपवास करत आहात. आता काम काय करायचंय? इतरांसाठी प्रार्थना करा, इतरांसाठी प्रार्थना करा. विविध समस्या तुमच्या सहभोवती आहे त्याच्याच प्रार्थना करा. गुडघ्यावर या, नम्र व्हा, कारण की या जगामध्ये देवाने तुम्हाला आणि मला म्हटलेलं की तुम्ही माझे याजकीय वंश आहात, तुम्ही माझे निवडलेले पुत्र व माझे कन्या आहात. मी तुम्हावर प्रीती करतो, आणि जर तो प्रीती करतो तर आज उपवासाच्या समय जेव्हा आपण उपवास ठेवून आपल्या या नवीन वाटचालीस आरंभ करता, मला सांगू द्या, देव आपले उपवास, देव आपलं कुटुंब, विशेष करून आपलं आत्मिक जीवन तो आशीर्वादित करू इच्छितो. आणि ज्या प्रकारे प्रभात समय जेव्हा सूर्याचा प्रकाश हिमालयावर पडतो, ते बर्फ कसे, त्या बर्फाले आच्छादित ते हिमालयाचे ते सर्व श्रेणी चमकायला लागतात, त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी आत्मिकरित्या चमकणार आहोत. हा माझा विश्वास नाही तर देवाचे अभिवचन आहे. आणि हे अभिवचन आपण जेव्हा पाळतो आणि त्याच्यामध्ये चालतो, हे 40 दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित ठरतात. आणि जर आपण असं करत आहोत तर मग हा 40 दिवसाचा समय पवित्र समय, आशीर्वादाचा समय तुमच्या आणि माझ्यासाठी ठरणार आहे. प्रभूला धन्यवाद असो की क्राइस्ट चर्च सेशनने, कमिटीने हा समय परत एक वार आपल्यासाठी नियोजित केलेला आहे. आपण देखील मोठ्या संख्येने आलेला आहे. आता समय हा आहे की आपले प्रियजन, आपले घरातले लोक ज्यांच्यासाठी आज आपण प्रार्थना करणार आहोत, प्रभूला म्हणा, प्रभू ते देखील माझ्याबरोबर मंदिरात असायला हवंय. प्रेज द लॉर्ड. यस, जे दूर गेलेले आहे त्यांच्यासाठी प्रार्थना केली, प्रभू त्यांना देखील तुझ्या जवळ, तुझ्या मंदिरात घेऊन ये. कारण की आम्हाला इथे संख्या वाढवायची नाही, तर आम्हाला बहुत आशीर्वाद या मंडळीला, बहुत आशीर्वाद मंडळीच्या प्रत्येक कुटुंबाला मिळत आहे. आणि ते मिळवण्याचं स्थान क्राइस्ट चर्च आहे दाखवायचं. जेव्हा कार्यक्रम पत्रिका मी वाचत होतो आणि त्याबद्दल लिहिलं की स्थापना वर्ष 1831, म्हणजे आता 2031 मध्ये 200 वर्ष पूर्ण होत आहे. एक मोठा इतिहास आपल्या समोर दिसत आहे. त्या इतिहासामध्ये देवाने सांगितलं की मागील 200 वर्षामध्ये या मंडळीला बहुत मी दिलेले आहे. आता परत एक वार तेच अभिवचन धरायचं की परमेश्वरा, मागील 200 वर्ष, जवळपास 200 वर्षामध्ये या मंडळीला तू बहुत आशीर्वाद दिलेले. आता माझ्याद्वारे, परत एक वार रिपीट करतो, माझ्या प्रार्थनेच्या द्वारे या दिवसामध्ये जेव्हा आपण देवाच्या वचना, अरे माझ्या उपवासाच्या द्वारे आत्म संजीवनाचं कार्य मंडळीमध्ये होतं. प्रेज द लॉर्ड. यस, नुसता पाळक किंवा चर्च कमिटी ह्याच्यामध्ये संजीवन आणू शकत नाही. संजीवन आणणारा देव आहे. आणि संजीवन कोणामध्ये आणलं जातं? संजीवन निश्चित मंडळीमध्ये येण्याचं गरजेचं. मंडळीमध्ये कोण आहात? मंडळीमध्ये आपण सर्वजण आहोत. आणि देवाची हीच इच्छा आहे की मंडळीचा प्रत्येक व्यक्ती पेटलेला असावा, मंडळीचा प्रत्येक कुटुंब संजीवित असावं. यासाठी की जो प्रकाश ख्रिस्ताने तुम्हाला पाडलेला आहे, त्या प्रकाशाला आम्ही इतर सगळे प्रसारित करावा. तुमच्या प्रकारे बघून त्या स्वर्गीय देवाचा गौरव करावा, म्हणून तुम्ही प्रकाश पाडणारे व्हावा. परमेश्वर करो त्याच्या प्रकाशाने विशेष करून 40 दिवसामध्ये तुम्हाला प्रकाशित करो. तुमचा प्रकाश, ख्रिस्ताचा प्रकाश इतरांना प्रदर्शित करा. त्याचप्रमाणे उपास समय होत असताना समस्या येतील, प्रॉब्लेम येतील, घाबरू नका. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रभू, प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे. तुझं वचन आम्हापर्यंत आलं की तू माती आहे, मातीला जाऊन मिळतील. आमचं नश्वर जीवन पवित्र पित्या कुठपर्यंत जाणार, जीवनाची धाव कुठपर्यंत हे आम्हाला कळत नाही. आज देखील पित्या परिस्थिती गंभीर आहे, आमच्या घराची, आमच्या कुटुंबाची, आमच्या जीवनाची, आमच्या आरोग्याची. तशा समय पित्या आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की तू यावे राफा आहे, तू व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. आमच्या घरातून व्याधी, आमच्या घरातून समस्या, आमच्या घरातून प्रॉब्लेम तू दूर करणार आहे. परंतु त्याच्यासाठी कोण पुढे जाणार? त्यासाठी मी पुढारी, मी पुढे जातो पित्या. आणि मी म्हणतो हा मी आहे. मला विश्वास आहे प्रभू की तू माझी प्रार्थना ऐकत आहे. आणि ऐकण्यासाठी मी लीन आणि नम्र होऊन उपवास ठेवत असताना तुम्हाला आशीर्वादित कर. माझे नेत्र उघड, ज्या प्रकारे पवित्र पर्वताचा रूढ परमेश्वर मला दिसावा.
जेव्हा तुझे दर्शन होईल, माझं जीवन आशीर्वादित नुसतं होणार नाही, तर ते दर्शन मी अनेकांना घडवणार आहे. क्राईस्ट आभार मानतो की या चर्चने खरोखर जे उपक्रम वर्षभर केलेले, त्याचा एक मोठा उपक्रम नव्हे, तर हे आशीर्वादाचा समय परत एक वार या मंदिराच्या द्वार खुले करण्याच्या द्वारे, या नियोजनाच्या द्वारे त्यांनी खुला केलेला आहे. ही मनुष्याची नव्हे, ही कमिटीची नव्हे, तर देवा तुझी इच्छा आहे की 200 वर्ष जवळपास पूर्ण होत असताना या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भक्त आणि सभासदाला आशीर्वाद द्यावा. त्याकरता मी परत एक वार तुझ्या जवळ येतो. मला विश्वास आहे की उपवास ठेवण्याकरता लागणारं बळ, ताकद, आशीर्वाद तुम्हाला देणार आहे आणि माझ्याद्वारे तुझा गौरव करून येणार. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्या पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन.